भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्याला दिशा दाखवली ते छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अशा सर्वांनाच या ठिकाणी वंदन करतो। आणि उद्या आषाढी आहे, आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमच्या सर्व वारकरी संतांना, ज्यांनी 800 वर्ष आम्हाला दिशा दाखवली, त्यांच्या चरणी आज या ठिकाणी नतमस्तक होतो। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या या कार्यकारिणीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित माजी केंद्रीय मंत्री आणि आपले राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय हंसराजजी अहिर, आपले दुसरे केंद्रीय उपाध्यक्ष आणि उत्तर प्रदेशातनं जे खासदार आहेत पण मूळ मुंबईचे आहेत असे माननीय संगमलालजी गुप्ता, माझे मंत्रिमंडळातले सहकारी आणि आमदार डॉक्टर संजय कुटे, मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभातजी लोढा, आशिषजी शेलार, या ठिकाणी उपस्थित आपले मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय योगेशजी टिळेकर, श्री बापू घडामोडे, संजयजी गाते, वनिताताई लोंढे, निरंजनजी डहाळे, नरेंद्रजी गावकर, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की या सगळ्या पॅन्डेमिकच्या काळातही ओबीसीच्या प्रश्नावर अत्यंत आक्रमकपणे सरकारशी संघर्ष आमच्या ओबीसी मोर्चाने गेल्या काळामध्ये केला आणि मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाची ओबीसी प्रति कमिटमेंट काय आहे ही समाजाला दाखवून दिली। आणि म्हणून योगेशजी, तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन। आज खरं म्हणजे आपण एक अतिशय चांगला ठराव या ठिकाणी मांडला आणि त्याला मान्यता दिली। तो ठराव म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्या अभिनंदनाचा ठराव। देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी खासदारांना मंत्री बनवणारे पंतप्रधान जर कोणी असतील तर ते आपले पंतप्रधान माननीय मोदीजी आहेत। आम्ही नेहमी म्हणायचो की बहुजनांचं राज्य येणार आहे। बहुजनांचं राज्य म्हणजे काय आहे? अजून अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, पण आजचं जर मंत्रिमंडळ आपण बघितलं देशाचं, तर देशाचं मंत्रिमंडळ म्हणजे माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आलेलं बहुजनांचं राज्य आहे असं जर आपण म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात सामान्यातल्या सामान्य घरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन मिळालंय। आणि आपण बघा, समाजातली जी वर्ग उपेक्षित होती, ज्या वर्गांना कधी वाटलं नाही की आपल्या वर्गातला कोणी व्यक्ती मंत्री बनू शकतो, अशा वर्गांनाही रिप्रेझेंटेशन देण्याचं काम, आणि केवळ रिप्रेझेंटेशन नाही तर अतिशय महत्त्वाची खाती देण्याचं काम देखील माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलंय। आणि म्हणून मला असं वाटतं की सामाजिक न्यायाच्या प्रती भारतीय जनता पक्षाची जी कमिटमेंट आहे, आणि आम्ही नेहमी असं सांगतो की ओबीसीचा खरा पक्ष कुठला आहे, तर ओबीसीचा खरा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे। हे आज या देशाने देखील बघितलंय आणि देशासमोर देखील ते अधोरेखित झालंय। आपण बघितलं असेल, मोदीजी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर
सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जर त्यांनी काही घेतला असेल तर पहिल्यांदा ओबीसींना संवैधानिक दर्जा दिला। आज आम्ही ओबीसी सांगत होतो, राज्याचे कायदे देखील होते, पण भारताच्या संविधानामध्ये ओबीसी आयोगाला कुठलाही दर्जा नव्हता। एससीचा आयोग संवैधानिक, एसटीचा आयोग संवैधानिक, पण ओबीसी आयोग मात्र संवैधानिक नव्हता। आणि त्यामुळे जे संविधानात नसतं, जे संवैधानिक नसतं, त्याला दर्जा तुम्ही देऊ शकता, परंतु त्याला कुठल्याही कोर्टामध्ये त्याचे निर्णय टिकणं कठीण जातं। त्या संदर्भातले घेतलेले निर्णय हे वारंवार स्थगित होतात आणि जेव्हा त्याला संवैधानिक दर्जा मिळतो त्यावेळी त्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असतो। आणि म्हणून पहिल्यांदा ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम जर कोणी केलं असेल आणि संविधानामध्ये ओबीसींना जागा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज केंद्र सरकारच्या माध्यमातून ओबीसी समाजाकरता मोठ्या प्रमाणात स्कीम्स सुरू झाल्या। हॉस्टेल्सच्या स्कीम असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानाच्या स्कीम्स असतील, ट्रेनिंगच्या स्कीम्स असतील, स्किलच्या स्कीम असतील, वित्त पुरवठ्याच्या स्कीम असतील। आज हा जो काही देशभरामध्ये आमचा जो ओबीसी समाज आहे याच्यापर्यंत आर्थिक अधिकारिताही पोचली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा मोदीजींच्या माध्यमातून आज देशात सुरू असलेला आपण सगळ्यांनी बघितला। मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात आपलं सरकार होतं आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये देखील आपण पहिल्यांदा ओबीसींचं वेगळं मंत्रालय तयार केलं। केवळ मंत्रालय तयार करून आपण थांबलो नाही, तर ओबीसी मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला। 4.5 लाखाची नॉन क्रिमी लेअरची मर्यादा 8 लाखावर नेण्याचं काम हे आपल्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्या ठिकाणी केलं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी हॉस्टेल असलं पाहिजे, हा निर्णय आपण घेतला। आमचे संजय कुटेजी आहेत, त्यांनी पुढाकार घेतला, महाज्योतीची निर्मिती आपण त्या ठिकाणी केली। आमच्या 12 बलुतेदारांकरता इक्विपमेंट घेण्याकरता 100 कोटी रुपयाचं प्रावधान आपण केलं। ओबीसीच्या विविध घटकांकरता जी महामंडळ आहेत त्या महामंडळांना 600 कोटी रुपये आपण दिले आणि त्या माध्यमातून नव उद्योजक तयार झाले पाहिजे आणि ओबीसी समाजातल्या आमच्या तरुणाईला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे, याचा प्रयत्न आपण केला। कुंभार समाजाकरताचं महामंडळ असेल, केशकर्तन करणाऱ्या आमच्या नावी समाजाच्या संदर्भातलं महामंडळ असेल, अशा अनेक वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती आपण केली आणि केवळ निर्मिती करून थांबलो नाही, तर यातल्या अधिकांश संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी देखील आपण उपलब्ध करून दिला। कारण याच्या पाठीमागची प्रामाणिक भावना आपली अशी होती की हा जो ओबीसी समाज आमचा आहे, या ओबीसी समाजाला कुठेतरी स्थान मिळालं पाहिजे, मान मिळाला पाहिजे। आणि आपण नेहमी भारतीय जनता पक्षामध्ये काय सांगतो, भारतीय जनता पक्षाचं गीत काय आहे? आमचं गीत आहे, पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, हे आमचं ब्रीदवाक्य आहे। त्यामुळे जोपर्यंत सगळ्या समाजाचा विकास, सगळ्या समाजांना संधी देऊन आम्ही सगळ्या समाजांसहित पुढे जात नाही, तोपर्यंत देशाचा, समाजाचा, राज्याचा विकास होऊ शकत नाही। या ब्रीदवाक्याच्या आधारावर ओबीसी समाजाच्या विकासाकरता भरघोस अशा प्रकारचं काम करणारं सरकार हे गेल्या 5 वर्षामध्ये आपण बघितलं। आणि आमच्या ओबीसी मंत्र्यांनी, मग आधी राम शिंदे असतील किंवा नंतर संजयजी कुटे असतील, या सगळ्यांनी अतिशय लक्ष घालून वेगवेगळ्या योजना ओबीसी समाजाकरता त्या ठिकाणी सुरू केल्या आणि त्यातनं एक मोठा विस्तार आपण शिक्षणाचं क्षेत्र असेल, रोजगाराचं क्षेत्र असेल, या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केला। आज आपण पाहतोय की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा झालाय आणि या संदर्भात रोज खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारे महाविकास आघाडीचे नेते आणि नेते कमी यांचे काही बोलके पोपट आहेत, ते बोलके पोपट जास्त बोलतात, नेते कमी बोलतात। कारण नेत्यांना माहिती आहे की आपल्या चुकीने हे आरक्षण गेलंय, त्यामुळे ते बोलू शकत नाही, त्यामुळे काही बोलके पोपट देखील त्यांचे हे आपल्याला बोलताना दिसतात। पण मी त्यांना दोष देत नाही, त्यांचे मालक सांगतात तसं ते बोलत असतात। पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात मी वारंवार तारखांसहित सांगितलं, जेव्हा आपलं सरकार होतं
आपल्या सरकारमध्ये ज्यावेळेस केस आली त्यावेळेस केस काय होती, 5 जिल्ह्यामध्ये 50% वरच्या आरक्षणाच्या विरोधातली केस होती, 50% आतल्या आरक्षणाची केसच नव्हती. आणि त्याही वेळी आपण 50% वरचं आरक्षण वाचवण्याकरता एक अभ्यास केला आणि अभ्यास करून त्यातनं एक ऑर्डिनन्स काढला आणि तो कोर्टाला सादर केला, जो सुप्रीम कोर्टाने मान्य केला आणि 50% वरचं आरक्षणही मान्य करून त्या ठिकाणी पुढे जाण्याची परवानगी दिली. हे सरकार आलं. हे सरकार आल्यानंतर 13/12/2019 म्हणजे ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आहे, 13/12/2019ला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 2010 साली के कृष्णमूर्तीचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये आरक्षणाच्या संदर्भातली प्रोसेस सांगितलेली आहे, ती प्रोसेस तुम्ही फॉलो करा. म्हणजे काय करायचं होतं, 2च गोष्टी या सरकारला करायच्या होत्या. एक, राज्य मागासवर्ग आयोग गठीत करायचा होता, म्हणजे कायद्याने तो करावाच लागतो पण या सरकारने केला नव्हता, तेवढा तो गठीत करायचा होता. आणि गठीत करून त्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डाटा जमा करण्याच्या संदर्भातला एक त्या ठिकाणी परिपत्रक काढायचं होतं आणि या 2 गोष्टी नेऊन सर्वोच्च न्यायालयाला सबमिट करायच्या होत्या की आम्ही कंप्लायन्स केलाय. आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला पाहिजे तेवढा वेळ दिला असता. परंतु या सरकारने 13/12/2019 पासून 2 मार्च 2021 पर्यंत म्हणजे जवळजवळ 13 ते 15 महिने या सरकारने कुठलाही कंप्लायन्स केला नाही. 7 वेळा तारखा घेतल्या आणि 7 वेळा तारखा घेऊनही एकही त्या ठिकाणी कंप्लायन्स केलं नाही. आणि मग 2/3/2021 रोजी सरकारने एक एफिडेव्हिट दाखल केलं आणि त्यात सांगितलं की हो आम्ही मान्य करतो की आमच्या काही जिल्ह्यांमध्ये 50%च्या वर हे गेलेलं आहे, आता या संदर्भात कोर्टाला काय निर्णय घ्यायचा तो कोर्टाने घ्यावा. आणि आपण जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचला तर सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की या सरकारने आम्ही दिलेल्या निर्देशांचं पालन केलं नाही, या सरकारने फक्त वेळ काढू धोरण केलं, या सरकारला आम्ही सांगूनही त्यांनी राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला नाही, याचा अर्थ कुठलीही स्टेप घेण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे छोट्या फ्लिम्झी आणि फ्रिवलस ग्राउंडवर हे आता तारखा मागतात, हे आम्ही देणार नाही. आणि कोर्टाने 50%च्या आतलं संपूर्ण महाराष्ट्रातलं सगळं आरक्षण रद्द करून टाकलं आणि सांगितलं ही कारवाई जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आरक्षण देता येणार नाही. म्हणजे मूळ केस होती 5 जिल्ह्यातल्या 50%च्या वरच्या आरक्षणाची. पण या सरकारच्या नाकर्तेपणाने आता परिस्थिती अशी आहे, महाराष्ट्रातली ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकही जागा आता या ठिकाणी ओबीसी करता आरक्षित नाही. ओबीसीचं संपूर्ण आरक्षण संपवण्याचं काम या सरकारने केलंय. आता याच्यामध्ये पुढे काय करण्याची आवश्यकता आहे. आता आम्ही हे ज्या वेळेस 4 तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला 4 मार्च 2021, 5 मार्च 2021ला मी विधानसभेमध्ये तो मुद्दा मांडला. असा निर्णय आलेला आहे, अजूनही वेळ गेली नाही आहे. आपण तात्काळ राज्य मागासवर्ग आयोग गठीत करू, इम्पेरिकल डाटा जमा करण्याचा त्यांना आदेश देऊ आणि रिव्ह्यू पिटिशनमध्ये त्या ठिकाणी जाऊ. मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. या बैठकीमध्ये मी हा विषय मांडल्यानंतर तिथे काही सत्ता पक्षाचे नेते होते, ते म्हणाले जनगणना करावी लागेल. तिथे आपले राज्याचे महाधिवक्ता होते, मी त्यांच्यासमोर सांगितलं की कोर्टाने इम्पेरिकल डेटा मागितला आहे, सेन्सस डेटा नाही. इम्पेरिकल डेटाचा अर्थ रिसर्च केलेला कुठलाही डेटा, सॅम्पलच्या आधारावर आपण जेव्हा निर्णय करतो त्यावेळेस त्याला इम्पेरिकल डाटा म्हणतात, तो मागितलेला आहे. सेन्ससची आवश्यकता आता नाहीये. सेन्सस आपल्याला पाहिजे पण तो दुसऱ्या कारणाने पाहिजे, याच्याकरता आवश्यकता नाहीये. ही कारवाई तुम्ही तात्काळ करा. त्यावेळी राज्याचे महाधिवक्ता आणि राज्याचे लॉ सेक्रेटरी या दोघांनी ते मान्य केलं की देवेंद्र फडणवीस सांगतात ते खरं आहे, आता सेन्ससची आवश्यकता नाहीये, इम्पेरिकल डेटाची आवश्यकता आहे. आणि मग त्या ठिकाणी ठरलं की आपण ही कारवाई करू. हे मुख्यमंत्र्यांसमोर ठरलं, पण त्याही नंतर 3 महिन्यापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. काही कारवाई न करता हे पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशनमध्ये गेले आणि ती रिव्ह्यू पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने खारिज केली आणि पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन. आता सगळीकडनं ज्यावेळेस लाता पडल्या, आता आपण जे इतके महिने घसा फोडून सांगत होतो तेच काम आता सरकारने केलं
राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला आणि इम्पेरिकल डेटा जमा करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं। पण यासोबत जाणीवपूर्वक सातत्याने आपल्यावर आलं की केंद्रावर ढकलायचं या भावनेतनं केंद्र सरकारने जनगणनेचा डाटा द्यावा अशा प्रकारची सातत्याने मागणी केली जाते। या आरक्षणाला त्याची आवश्यकता नाहीये। ही जी काही जनगणना केंद्र सरकारने केली होती आपल्याला माहिती पाहिजे की यूपीए सरकारच्या काळामध्ये ती झाली होती, त्यावेळेस आपणच मागणी केली होती, स्वतः मोदीजी मुंडेजी सगळ्यांनी मिळून मागणी केली होती की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे। आणि मग त्यावेळेस सेन्ससकडनं ही जनगणना नाही केली, वेगळी जनगणना त्या ठिकाणी केली आणि त्या जनगणनेमध्ये SCCC म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, सामाजिक आर्थिक जातीय पाहणी अशा प्रकारचं त्याला नाव दिलं। आणि हे नाव दिल्यानंतर त्याचे ज्यावेळेस रिझल्ट आले त्यावेळेस असं लक्षात आलं की त्यातलं सोशिओ इकॉनॉमिक हा डेटा तर ठीक आहे, त्यात प्रॉब्लेम नाही आहे, पण जातीचा जो डेटा आहे त्या डेटामध्ये 8 कोटी चुका आहेत आणि म्हणून तो डेटा विथहोल्ड झाला आणि राज्यांना सोशिओ इकॉनॉमिक डेटा देण्यात आला। आज केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या सगळ्या स्कीम्स आपण चालवतो, प्रधानमंत्री आवास योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, या सोशिओ इकॉनॉमिक डेटावर चालतात। कास्ट सेन्ससचा डेटा तो विथहोल्ड झाला, त्यातनं सगळ्यात जास्त कास्ट सेन्ससमध्ये चुका कुठे होत्या, त्या महाराष्ट्रामध्ये होत्या। म्हणजे 8 कोटी चुकांपैकी जवळजवळ 6.5 कोटी चुका दुरुस्त केल्यानंतर साधारणपणे 1,35,00,000 चुका ज्या राहिल्या त्यातल्या 69 लाख चुका एकट्या महाराष्ट्राच्या डेटामधल्या होत्या। इतक्या मोठ्या प्रमाणातला महाराष्ट्रातला डेटा करप्ट होता आणि म्हणून केंद्र सरकारने त्याच्यावर कमिटी तयार केली, हा डेटा कसा सुधारता येईल त्या संदर्भातले, म्हणजे केंद्र सरकारने स्वतः रोहिणी आयोग तयार केला। ओबीसीचं आरक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे याकरता आयोग तयार झाला, जस्टिस रोहिणी आयोग। जस्टिस रोहिणी आयोगानेही हा डेटा ज्यावेळेस मागितला त्यावेळेस केंद्र सरकारने दाखवलं की यातले प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्यामुळे आम्हाला देता येत नाही। आम्हाला हे कधी कळलं, ज्यावेळेस 50% वरचं आरक्षण जस्टिफाय कसं करायचं, तर त्यात आम्हाला आमच्या वकिलांनी सांगितलं की आपण सेन्सस डेटा मांडून हे करता येईल का, सांगू की ओबीसीची संख्या मोठी आहे त्या 50% वर द्या, असं आपण मांडण्याचा प्रयत्न करून म्हणून आम्ही केंद्र सरकारला पत्र पाठवलं। त्यावेळेस आपलंच सरकार होतं, त्यावेळेस आम्हाला बोलवण्यात आलं आणि त्यांनी डेटा दाखवला की या डेटामध्ये इतक्या चुका आहेत की असा डेटा जर रिलीज झाला तर त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होईल आणि म्हणून आम्ही त्याच्यानंतर मग त्यांनी तो काही रिलीज केला नाही। आता हे सगळं या सरकारला माहिती आहे, या सरकारला माहिती आहे की ओबीसीच्या आरक्षणाकरता सेन्सस डेटाची आवश्यकता नाही आहे, इम्पेरिकल डेटाची आवश्यकता आहे। पण विधानसभेमध्ये त्या ठिकाणी ठराव पास केला जातो, केंद्र सरकारने आम्हाला या ठिकाणी सेन्सस डेटा द्यावा। हे का केलं जात आहे तुमच्या कोणाच्या लक्षात आलं की नाही मला माहित नाही, पण हे षडयंत्र आहे। हे षडयंत्र कसं आहे, हे षडयंत्र असं आहे की महाराष्ट्रातल्या 3/4 65 ते 70% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे फेब्रुवारीमध्ये येणार आहेत आणि फेब्रुवारीपर्यंत कसाही टाइमपास करायचा, कारण त्यांना माहिती आहे की ओबीसी समाजामध्ये जो काही संताप आहे त्या संतापामुळे जन्मभर तर टाइमपास करता येत नाही, पण त्यांना सोपं आहे फेब्रुवारीपर्यंत टाइमपास करायचा। फेब्रुवारीला 3/4 निवडणुका निपटून गेल्या की पुढची अजून 7 वर्ष मग ओबीसी आरक्षण देऊनही काही फायदा नाही, कारण त्या आरक्षणाचा लाभच मिळणार नाही। निवडणुका होऊन गेल्यानंतर पुढच्या निवडणुका येतपर्यंत ओबीसी आरक्षणाचा काहीच लाभ नाही आणि म्हणून मग केंद्राने डेटा द्यावा, केंद्राने डेटा द्यावा असं रोज त्या ठिकाणी बोलायचं आणि रोज टाइमपास करत राहायचा। मी ज्यावेळेस बोललो ना की मी संन्यास घेईल, मी जाणीवपूर्वक बोललो, मला समजत नाही का पुढचे 25 वर्ष भारतीय जनता पक्षात मला काम करायचं आहे, पण तरी देखील मी जबाबदारीने बोललो, कारण मला माहिती आहे केलं जाऊ शकतं, हे कसं केलं पाहिजे मला दिसतंय समोर। कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ओबीसीचं आरक्षण रद्द झालेलं नाहीये, आरक्षण येण्याचा अधिकार रद्द झालेला नाहीये, ओबीसीचं मागासलेपणही रद्द झालेलं नाहीये, केवळ इम्पेरिकल डेटा त्या ठिकाणी सादर न केल्यामुळे आणि त्याचं जस्टिफिकेशन सादर न केल्यामुळे ओबीसीचं महाराष्ट्रातलं आरक्षण स्थगित करण्यात आलेलं आहे। आता काही लोक सांगतात की देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात, हे तर देशभराकरता झालंय। सुप्रीम कोर्टाचा आदेश हा देशभराकरताच असतो, पण तो महाराष्ट्राला लागू का झाला? आदेश तर 2010 साली आला, पण 2010 सालानंतर 2018, 19, 17 साली 18 साली महाराष्ट्रात पहिल्यांदा पिटिशन झालं आणि महाराष्ट्राचा कायदा चॅलेंज झाला आणि महाराष्ट्राचा कायदा रद्दबदल केलाय। इतर कुठलाही कायदा रद्दबदल झालेला नाहीये।
संगम लाल जी, आप उत्तर प्रदेश से है, उत्तर प्रदेश में अभी अभी चुनाव हुए, उसमें ओबीसी का आरक्षण था. उत्तर प्रदेश में आत्ताच निवडणुका झाल्यात, तिथे ओबीसीचं आरक्षण आहे. मध्य प्रदेशमध्ये ओबीसीचं आरक्षण आहे. देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये ओबीसीचं आरक्षण आहे. कारण एवढंच केंद्र सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे, फक्त त्या आरक्षणाकरता झालाय, सरकारच्या नाकर्तेपणाने झालाय. आणि इम्पेरिकल डेटा 4 महिन्यात जमा केला जाऊ शकतो. हे मी का म्हणतो, मराठा आरक्षणाच्या वेळेस कोणाचं सेन्सस होतं? कुठलंही सेन्सस नव्हतं. पण मराठा आरक्षणाकरता आम्ही 5 एजन्सी नियुक्त केल्या आणि 4 महिन्यामध्ये डेटा जमा केला, इम्पेरिकल डेटा 4 महिन्यात. आणि सर्वोच्च न्यायालयाने जरी मराठा आरक्षण रद्दबादल केलं असलं तरी आमचा इम्पेरिकल डेटा अफेल्ड केलाय. तो रद्दबादल केलेला नाही, तो नाकारलेला नाही. तो आम्ही जमा केलेला इम्पेरिकल डाटा हा त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने व्हॅलिड ठरवलेला आहे. मग ओबीसी करता असा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता इतका वेळ का लागतोय? खरं म्हणजे 13/12/2019 जर हे केलं असतं तर पुढच्या 5-6 महिन्यात डेटाही जमा झाला असता. आता काही गावांनी स्वयंस्फूर्तीने गावातला डेटा एका दिवसात दिला, एका दिवसात. आमच्या गावातला हा डेटा आम्ही एका दिवसात देतो, असा एका दिवसात डेटा दिलाय. त्यामुळे याच्यात सॅम्पल डेटा गोळा करायचा आहे. आपण मराठा आरक्षणातील सॅम्पल डेटा गोळा केला होता, पण हे सगळं या सरकारला करायचं नाही. परवा माझ्याकडे माननीय भुजबळ साहेब आले होते. मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे राजकीय विषयच नाही आहे, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, तुमच्या नेतृत्वात करू, तुम्ही नेतृत्व करा, आम्हाला काही अडचण नाही, आम्हाला ओबीसीचं आरक्षण परत पाहिजे. मी म्हटलं तुम्ही बैठक बोलवा, मी तुम्हाला त्या बैठकीत येऊन काय केलं पाहिजे सांगतो, मी त्याची नोट देतो, तुम्ही माझी नोट कुठल्याही वकिलाकडनं, विशिष्ट वकिलाकडनं तपासा, ते सांगतील की हीच पद्धत आहे, याच पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. आणि म्हणून सरकारची नियत जर साफ असेल तर केंद्र सरकारकडे बोटं दाखवण्याच्या ऐवजी स्वतःची जबाबदारी हे सरकार पार पाडेल. आमचे नितीनजी नेहमी म्हणतात, वेअर देर इज विल देर इज वे, अँड वेअर देर इज नो विल देर इज ओनली सर्वे. ही अवस्था आहे की काम करायचं नसेल तर सर्वे, कमिटी फमिटी करत राहायची आणि टाइमपास करत राहायचा. तो टाइमपास या ठिकाणी आहे, हे सरकारने बंद केलं पाहिजे. आणि म्हणून मी ओबीसी मोर्चाला अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगणार आहे, जोपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण परत येत नाही, भारतीय जनता पार्टी शांत बसूच शकत नाही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं मागासलेपण काढलेलं नाही, ओबीसीचं आरक्षण देण्याचे अधिकार काढलेले नाही. केवळ या ठिकाणी एक प्रोसेस सांगितली आहे, ती प्रोसेस पूर्ण करा एवढं सांगितलंय. ती प्रोसेस पूर्ण झाली तर हे आरक्षण परत मिळू शकतं. आमची मागणी आहे, फेब्रुवारीच्या निवडणुकीच्या आधी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. यापुढे होणारी कुठली निवडणूक, हे खरं आहे की आम्ही घोषणा केली 5 जिल्ह्याच्या निवडणुकांमध्ये आम्ही केवळ ओबीसींना त्या ठिकाणी तिकीट देऊ, आणि आम्ही दिली. म्हणजे जरी निवडणूक त्या ठिकाणी थांबली, आता कोर्टाने अधिकार दिले आणि ती स्थगित झाली, तरी देखील फॉर्म भरले आहेत आणि आम्ही त्या सगळ्या जागांवर केवळ आणि केवळ ओबीसी उमेदवार त्या ठिकाणी हे लढवलेले आहेत. म्हणजे मला काही ठिकाणून फोन आले की आता इथे दुसरा उमेदवार अतिशय सक्षम आहे, 100% निवडून येणार आहे, पण ओबीसी नाही. मी म्हटलं एखादी सीट हारलो तरी चालेल, भारतीय जनता पक्षाचं ओबीसी प्रति कमिटमेंट आहे आणि त्या कमिटमेंटच्या आधारावर या सगळ्या जागा ओबीसींना दिल्या पाहिजे आणि त्या जागा आपण त्या ठिकाणी ओबीसींना देण्याचं काम हे केलेलं आहे. माझी विनंती आहे, आज आपल्याला आपल्या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून अधिकाधिक ओबीसींपर्यंत पोहोचवून या सरकारचा खरा चेहरा हा दाखवण्याची आवश्यकता आहे. हे किती लबाडी करतायत, म्हणजे या ठिकाणी आता जी कथा यांनी सांगितली, ही कथा व्यक्तिकरता नाही आहे, ही कथा या सरकारच्या चरित्राकरता आहे. कसं लबाडीचं चरित्र या सरकारमध्ये तयार झालंय, त्याकरता ही कथा आहे. ही लबाडी लोकांपुढे आणावी लागेल आणि त्यासोबत आपला संघर्ष हा सुरू ठेवावा लागेल. मी दुसरी विनंती मागच्याही वेळेस केली होती, पुन्हा एकदा या ठिकाणी अध्यक्षांना करणार आहे की आज ओबीसी मोर्चा उत्तम काम करतोय, ओबीसींचं संघटन आपण करतोय, पण आपण जर बघितलं तर प्रामुख्यानं एक 10-15 जाती आपल्याला प्रामुख्यानं ओबीसीतल्या या संघटित दिसतात, आपल्यासोबत काम करताना दिसतात, पॉलिटिकली अलर्ट दिसतात. पण ओबीसी समाज हा 350 जातींनी बनलेला आहे आणि या 350 जातींपैकी जवळजवळ 250 जाती या मायक्रो ओबीसी जाती आहेत. यांची लोकसंख्या एखाद्या जिल्ह्यात जास्त एखाद्या जिल्ह्यात नाही आहे, काहींची 5 जिल्ह्यात जास्त आहे, उरलेल्या 30-31 जिल्ह्यांमध्ये नाही आहे.
अशा प्रकारचे हे जे मायक्रो ओबीसी आहेत यांचं संघटन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मायक्रो ओबीसी मध्ये जाऊन पहा, पारंपरिक पद्धतीनं हे सगळे भारतीय जनता पक्षाला मतदान करतात, हे भारतीय जनता पक्षाचे हितचिंतक आहेत, हे सगळे कट्टर हिंदुत्ववादी अशा प्रकारचे मतदार आहेत। आणि या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं जी आमची संत परंपरा आहे त्या परंपरेनं यांना अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या विचारांशी जोडलेला आहे। हा जो काही आमचा मायक्रो ओबीसी आहे, या मायक्रो ओबीसीचा थोडंसं आम्ही जिल्हाशा मॅपिंग करून प्रत्येक जिल्ह्यातल्या मायक्रो ओबीसी कास्ट कुठल्या आहेत आणि त्या भारतीय जनता पक्षाशी कशा जोडल्या जातील याचा प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करावा लागेल। आपले आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक घोंगडी बैठक पद्धत सुरू केली आणि 2-3 जिल्ह्यांमध्ये ते गेले आणि भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं त्यांनी ती घोंगडी बैठक केली। या घोंगडी बैठकीतला उद्देश काय होता, तर तिथला जो मायक्रो ओबीसी आहे या मायक्रो ओबीसी मध्ये जाऊन त्यांची घोंगडी बैठक घ्यायची। एकेका जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या 20-20, 25-25 नवीन जाती की ज्या साधारण आपल्याशी जुडल्या नव्हत्या किंवा फार पॉलिटिकली ऍक्टिव्ह नव्हत्या, अशा आपल्याशी त्यातनं जुडायला लागल्या आहेत। मला असं वाटतं की हे आता काम मास स्केलवर, एका व्यक्तीचं काम नाही आहे, हे मोर्चा म्हणून आपल्याला मास स्केलवर करावं लागेल। आणि ओबीसीतला प्रत्येक घटक, मग तो ज्या काही मोठ्या जाती आहेत त्या असतील किंवा ज्यांची लोकसंख्या कमी आहे अशा वंचित जाती असतील, अशा सगळ्यांना एकत्रित करून आपल्याला एक अतिशय मजबूत अशा प्रकारचं ओबीसीचं संघटन हे या ठिकाणी तयार करायचं। आणि मला विश्वास आहे, आज मी ओबीसी मोर्चामध्ये या ठिकाणी जी काही चैतन्य जे मला पाहायला मिळतं आणि अतिशय मला असं वाटतं की सक्रियता पाहायला मिळते, हे चैतन्य आणि ही सक्रियता ही जर आपण अशाच प्रकारे ठेवली तर आपण खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी ओबीसीचीच पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपण या सगळ्या ओबीसींना या ठिकाणी जोडू शकू। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मराठा समाजाला आपण ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस त्या आरक्षणाच्या कायद्यामध्ये ओबीसीला प्रोटेक्शन करण्याचा क्लॉज हा आपण त्याही वेळी टाकलेला होता। आपला प्रयत्न हा आहे की मराठा समाज असो, ओबीसी समाज असो की कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, पण 2 समाज अमोरासमोर नाही आले पाहिजे, हा आपला नेहमी प्रयत्न असतो। पण आज सरकारमधले अनेक घटक असे आहेत की ज्यांचा प्रयत्न आहे की 2 समाज अमोरासमोर आले पाहिजे आणि त्यातनं वाद निर्माण झाला की विषय मागे पडतात, वाद निर्माण झाला की न्याय मिळत नाही, वाद निर्माण झाला की दुसऱ्या विषयावर भांडण चालू राहतं आणि मग न्याय कोणी मागत नाही। अशा प्रकारचा प्रयत्न आज या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतोय। आपल्याला तो हाणून पाडायचा आहे। सामाजिक सलोखा ठेवत ओबीसींचा हक्क अबाधित ठेवत ओबीसींच्या हक्काला इंचभरही कुठे धक्का न लावता एक संघटित ओबीसी समाज हा आम्हाला या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हेच भारतीय जनता पक्षाचं लक्ष्य आहे, जे तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावर आपल्याला पूर्ण करायचं आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हंसराज भैयांसारखे एक चांगले नेते आपल्या महाराष्ट्रातनं आज राष्ट्रीय स्तरावर ओबीसी मोर्चाचं काम बघतायत। माझी तर विनंती असणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण भैयांचे दौरे त्या ठिकाणी आयोजित केले पाहिजेत। मी त्यांची चर्चा केली, ते वेळ द्यायला देखील तयार आहेत। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून एक राष्ट्रीय नेता आपल्याला संपूर्ण वेळ द्यायला तयार आहेत, त्यांचे दौरे आपण केले पाहिजेत। संगमलालजी भलेही उत्तर प्रदेशातले असले तरी ते राहतात मुंबईमध्ये, त्यामुळे त्यांचाही उपयोग आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करून घेतला पाहिजे आणि यातनं एक मजबूत संघटन आपण सगळे मिळून या ठिकाणी करू एवढाच विश्वास व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा ओबीसींच्या प्रती आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रती भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे प्रतिपादित करून मी माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।